नसीम खान, भाई जगताप हे थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार आहेत। मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। दिल्लीत जाऊन ते वरिष्ठांशी भेट घेऊन तक्रार करणार आहेत। काँग्रेस वरिष्ठांशी भेट घेऊन वर्षा गायकवाड यांच्या या समितीत नाव नसल्यानं हे नेते नाराज असल्याची माहिती आहे। दरम्यान काँग्रेस हायकमांडकडे याआधीही वर्षा गायकवाड यांच्या विरोधात त्यांनी तक्रार केली होती आणि आज पुन्हा हे दोघे हायकमांडकडे तक्रार करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीला रवाना होणार असल्याचं कळत आहे, काय अधिक माहिती या संदर्भात? पण वरिष्ठ नेत्यांनाच बघवण्यात आलं। जुई, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर नसीम खान आणि भाई जगताप हे अगदी थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार आहेत। मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात हे मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाई जगताप आणि नसीम खान हे दिल्लीला रवाना होणार आहेत। दिल्लीत जाऊन ते वरिष्ठांशी भेट घेऊन तक्रार करणार असल्याचं कळत आहे। दरम्यान काँग्रेस वरिष्ठांशी भेट घेऊन या संदर्भात अधिक माहिती घेऊया। जुई आपल्यासोबत आहेत। जुई, नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीला रवाना होणार असल्याचं कळत आहे, काय अधिक माहिती या संदर्भात? आपण पाहतोय दीपाली की या पद्धतीने काल मुंबई काँग्रेसची एक यादी जाहीर झाली समितीची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी। त्यामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत म्हणजे चंद्रकांत हांडोरे, नसीम खान आणि स्वतः मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांच्या नावांना वगळण्यात आलं होतं या समितीमधून। त्यामुळे या तिघांमध्ये कुठे ना कुठेतरी नाराजीचा सूर दिसून येत होता। आणि आता नसीम खान आपण पाहतोय की भाई जगताप हे दिल्लीला रवाना झाले आहेत। दिल्लीला रवाना होऊन जे वरिष्ठ आहेत, हायकमांड आहे काँग्रेसचं, त्यांना तक्रार करण्याची चिन्ह दिसून येत आहेत। कारण या आधी देखील जर आपण पाहिलं ज्यावेळेला बैठक होती मुंबई काँग्रेसची, तेव्हा वर्षा गायकवाड यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता। वर्षा गायकवाड ह्या मुंबई काँग्रेसचं काम व्यवस्थित करत नाहीत अशा पद्धतीची तक्रार करण्यात आली होती। आणि आता या तीन वरिष्ठ नेत्यांनाच वगळण्यात आलं आहे यादीतून। त्यामुळे नेमकं का वगळण्यात आलं आहे आणि ही कारण वर्षा गायकवाड यांची तक्रार करण्यासाठी हे दोन्ही नेते दिल्लीसाठी थोड्याच वेळात रवाना होणार आहेत।